नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात करत असताना मराठवाड्यातले मराठे कुणबी आहेत, निजाम काळामध्ये त्यांच्याकडे तशी सवलत होती, तीच सवलत आता शिवरायांच्या महाराष्ट्रातही सरसकटपणे मिळायला हवी अशी मागणी केली होती. याच मागणीला अनुलक्षून त्यांनी पहिल्या टप्प्यातलं आंदोलन केलं. त्या आंदोलनाला शांत करण्यासाठी, अर्थात त्यांचं समाधान करण्यासाठी राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्याकडून एक मुदत घेतली आणि शिंदे समितीची स्थापना झाली. शिंदे समितीच्या टर्म ऑफ रेफरन्स अर्थात कार्यकक्षेला महत्त्वाचा टप्पा हा ठरवून देण्यात आला आणि त्यात किती मराठे कुणबी मराठवाड्यातले आहेत, त्यांना आपण किती प्रमाणपत्र देऊ शकतो याचा उहापोह झाला. साधारणपणे 12,000 जण यासाठी पात्र ठरताना दिसले आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू होताना नेमकी आता आंदोलनातली भाषा बदलतीये. राज्य सरकारनं सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायला हवं अशी मागणी लावून धरली जाते. प्रत्यक्षात सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी व्हायचं असेल तर त्यांना सरसकट कागदपत्र दाखवावी लागतील. पण कागदपत्र बघू नका, कागदपत्र मागू नका, कागदपत्र दाखवणार नाही, याच्याऐवजी सरकारनं एका कागदावर आणि त्यांना एका झटक्यात कुणबी करून टाकावं, कारण निजामाच्या काळात अशा प्रकारची सवलत होती, अशी भाषा आता समोर येते, असा दावा आता समोर येतोय. प्रत्यक्षात आधी मराठ्यांना सरसकट कुणबी करा ही मागणी केली गेली आणि आता 12,000 कुणबी मराठे होऊ घातलेले आहेत. त्यावेळेला मात्र जी प्रक्रिया राबवली जाते ती झिडकारली जाते. आधी मागितलं आणि आता झिडकारलं, अशा प्रकारची आंदोलनाची रचना असू शकते का? या चर्चेत आपल्या सोबत सहभाग घेणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भाजपाचे नेता मधु चव्हाण आहेत, ओबीसीचे नेता विकास गवळी आहेत, आपल्या सोबत प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं कपिल ढोके आहेत आणि जरांगे समर्थक या नात्यानं किशोर चव्हाण आहेत. मला पटकन पहिला मुद्दा किशोरजी आपल्यापर्यंत आणायचा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय का? हो, येतोय. किशोरजी, राज्य सरकारनं तुमच्याच मागणीला समोर ठेवत कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या साठीची पहिली फेरी पूर्ण केली. आता दुसऱ्या टप्प्यात सुमारे 12,000 मराठ्यांना कुणबीच्या नोंदी करून मिळणार आहेत. जर समजा ही प्रक्रिया तुमच्या आग्रहाने सुरू झाली असेल तर आता त्यात मोडता का घालावा? कारण जरांगे पाटलांचं असं एक वाक्य समोर येत आहे की अर्धवट काम सरकारला करू देणार नाही. सर्वप्रथम न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारला आणि त्या अहवालावर जे 12,000 मराठवाड्यात सापडलेले त्याची निर्णय प्रक्रिया चालू केली. ह्या निर्णयाचा मी स्वतः समाजाचा घटक असल्यामुळे स्वागत करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा मला आज प्रकर्षाने आपल्या माध्यमातून समाजापर्यंत जाणं पाहिजे आणि शासनालाही त्याच्यातून मार्ग काढता येईल अशातला माझा दुसरा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे प्रामुख्याने की न्यायमूर्ती शिंदे कमिटीचा संपूर्ण अहवाल स्वीकारावा ही आमची मागणी आहे. हा स्वीकारला तर काय होईल? मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे तो पूर्वीपासून जो आरक्षणात होता, कारण मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर 12 ऑक्टोबरला भूमिका मांडलेली आहे. मी मागेही तुमच्या बरोबर बोललो, पण आज तुम्ही जो महत्वाचा तोच विषय आज चर्चेला घेतलेला आहे आणि या चर्चेतून शासनाला, सरकारला आपण एक मार्ग देण्याचा प्रयत्न करू असा आमचा प्रयत्न राहील. आपलाही तर न्यायमूर्ती शिंदे कमिटीचा अहवाल पूर्णपणे स्वीकारला तर मराठवाड्याला, जो मराठवाडा पहिले हैदराबाद स्टेटमध्ये होता, नंतर आंध्र प्रदेशमध्ये होता, तिथं तो आरक्षणात होता, आता तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात आल्यानंतर 1961 पासून ते आम्हाला आरक्षण मिळालं नाही. ही बाजू मी स्वतः मांडलेली, मी स्वतः हा अहवाल स्वीकारला तर मराठवाड्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो आणि ह्याला न्यायालयाचं काही बंधन नाही. आरक्षण आम्ही मागत नाही, आम्ही मागास नाही. जे पूर्वी मागास होतो तो तुम्ही अधिकार नाही दिला तो देऊ शकतात. नंबर 1, पूर्ण महाराष्ट्रातील कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे 2018ला त्यात सुसूत्रता आणावी म्हणून शासनाने एक प्रयत्न केला, त्याचा आम्ही स्वागत केलेलं आहे. त्या सुसूत्रता अजून चांगली आली तर महाराष्ट्रातील मराठ्यांचा प्रश्न सुटू शकतो.
आज तुमच्या माध्यमातून शासनाला आणि मराठा समाजासमोर मी माझा विषय ठेवलेला आहे. बर, आता पटकन यावर विकास गवळींना बोलतं करायचंय. विकास गवळी ओबीसीचे नेते आहेत. आरक्षणाच्या साठी एक लांब लचक असा लढा त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नातून दिलेला आहे. मला त्यांना विचारायचं आहे, विकासजी, आपण न्यायालयाची भाषा सुद्धा जाणता, न्यायालयात काय पद्धतीने मुद्दे मांडले जातात तेही आपल्याला अतिशय नीट माहिती आहे. मला थेट आणि स्पष्टपणे आपण सांगून टाका, प्राप्त स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आत्ता ही मागणी केली जाते की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा, शिंदे समितीचा संपूर्ण अहवाल स्वीकारा, हे शक्य आहे का? हे न्यायालयात टिकणार आहे का? आणि जोडीचा महत्त्वाचा मुद्दा हा मराठवाडा विदर्भातला जो घोळ आहे मराठा आणि कुणब्यांच्या संदर्भातला, त्याही बद्दल आपलं मत. विकासजी, आपला आवाज सुरू करा, माईक सुरू करा विकासजी आपला. अतिशय चांगला मुद्दा घेतला. मराठवाडा आणि विदर्भामध्ये खरंच खूप मोठा घोळ आहे कुणबी मराठा समाजामध्ये. आता माझी सासरवाडी ही जालना जिल्ह्यातली आहे. माझी बायको जालना जिल्ह्यातली मराठा समाजाची. आमच्या घरामध्ये मला, माझ्या बहिणीला, आमच्या सगळ्या परिवाराला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं. आमची व्हॅलिडिटी पण झाली. माझी बहीण सुद्धा जालना जिल्ह्यात दिलेली आहे. माझ्या बहिणीला ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे. परंतु माझ्या बहिणीच्या दोन्ही मुलांना, म्हणजे माझ्या भाच्याला आणि भाचीला आजच्या घडीला ओबीसीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत नाही. आज आमच्या मिसेसच्या माध्यमातून आम्हाला जे 2 अपत्य या ठिकाणी आहेत, तर त्या दोन्ही अपत्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट आहे, परंतु माझ्या मिसेसला ते ओबीसीचं सर्टिफिकेट नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाची जी काही मागणी ओबीसी मध्ये इन्क्लूड करून होते, ही काही चुकीची नाही, ही योग्यच आहे आणि हे व्हायलाही पाहिजे. परंतु हे करण्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आणि या सगळा मराठा आरक्षणाचा जो लढा लढतायत त्यांना माझी एक विनंती राहील, या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला पाहिजे. आणि मी सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न केला की सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी केसमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण आपल्याला देता येत नाही. आज महाराष्ट्राची जर लोकसंख्येची रचना पाहिली तर 21% SC ST ची संख्या आहे आणि जवळपास आमच्या याचिकेच्या नंतर 40% ही ओबीसीची संख्या आहे. त्यामध्ये मग विदर्भातला मराठा समाज सुद्धा इन्क्लूड झालेला आहे आणि उर्वरित 16% मराठा समाज जर याच्यामध्ये आला तर 16% मराठा समाज प्लस 40% ओबीसी आणि 61% SC ST हे जवळपास 76% पर्यंत जाते. आणि ही 76% संख्या 50% मध्ये बसवायची आणि उर्वरित 24% ओपन कॅटेगरीसाठी 50% हे रान खुलं ठेवायचं, हे कुठेतरी संयुक्तिक वाटत नाही. बर, पण विकास गवळी, यातला जो एक मुद्दा आहे ज्याच्यावर आपण पटकन बोलावं की कागदपत्र न दाखवता सरसकट मराठे सरसकट कुणबी पटकन एका शासन आदेशाने होऊ शकतात का? शासन कॅन डू एनिथिंग. शासनानं जर आदेश काढला तर तो सगळ्यांना लागू होतो. परंतु हा कदाचित मागच्या मराठा आरक्षणाच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं त्याला आव्हान दिलं गेलं आणि मराठा आरक्षण रद्द झालं, अशी भीती उद्या त्या या दिलेल्या आदेशाला जर कोणी चॅलेंज केलं तर हे नाकारता येत नाही, होऊ शकते. परंतु जे काही आता शासनानं करायचं आणि मराठा आंदोलकांनी सुद्धा शासनाकडून करून घ्यायचं, ते अशा पद्धतीनं करून घेतलं गेलं पाहिजे जेणेकरून ते उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी त्याला आव्हान दिलं तर ते टिकलं पाहिजे. बिलकुल, हाही एक अत्यंत कळीचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही निर्णय होतील ते न्यायालयात टिकले पाहिजेत. आता पटकन मधू चव्हाण यांच्यापर्यंत जायचंय आणि त्यानंतर कपिल ढोके आपल्यापर्यंत येतोय प्रश्नासाठी. कपिल ढोकेंनाही वेळ मिळेल. मधू चव्हाण आपल्यापर्यंत येतो आणि पटकन याचा खुलासा करून घेतो. सरसकट सगळे मराठे सरसकट कुणबी व्हायला तयार आहेत का? मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचे मत आहे ते एक 2-3 सेकंदात सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आर्थिक पण ओबीसीच्या त्यांचा वाटा मराठ्यांना नको आहे. आम्हाला नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पाहिजे. आता कोकणामध्ये सगळीकडे ठराव होत आहे की आम्हाला सरसकट ओबीचं. मला जर विचारायला व्यक्ती तर मला नको आहे त्या ठिकाणी, म्हणजे मी मुळात जातभेद मानत नाही, परंतु एक तांत्रिक बाबीवर मला नको आहे त्या ठिकाणी अन्य मागासवर्गीय मध्ये सर्टिफिकेट. माझ्या मुलाबाळांना आर्थिक आणि शिक्षणाचं मिळालं तरी चालेल. दुसरी गोष्ट, आता काय चाललंय शिंदे सरकार
की जे टिकेल हायकोर्ट, आता तुम्ही बरोबर बोललात, माझे मित्र अगोदर बोलले ते, हायकोर्टाचे टिकेल कायद्याच्या, तुम्ही लाख कायदे करा हो, परंतु तुम्ही घटनेच्या चौकटीत बसून कायदे केले नाही तर ते टिकणार नाहीत. हे केशवानंद भारतीने खटल्यामध्ये सिद्ध झालंय. कुठलाही कायदा समाजाच्या ज्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य कायदे करू शकतात, परंतु ते कायदे माझ्या हितासाठी केलेला कायदा दुसऱ्याचं अहित ठरता कामा नये. माझ्या ताटात वाढलेलं अन्न हे मला माझ्या वाट्यातलं मिळालं पाहिजे, दुसऱ्याच्या ताटातलं काढून नको आहे. भारतीय जनता पार्टी शिंदे सरकारचा जे आरक्षण घेऊ इच्छिते ते कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं देणार आहे आणि देणारच आहे. त्याच्यासाठी काय नीट सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात. त्यासाठी आता तुम्ही म्हणालात की थोडं कन्व्हिन्स करायला संधी दिली पाहिजे. जो भडका उडालाय चांगल्या, आपल्या चांगल्या आंदोलनामध्ये आज घरं जाळतायत, गाड्या फोडतायत, हे तुम्हीच म्हणताय ना की कोणीतरी गैरफायदा घेतोय. असा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून वेळी संयम आणि दूरदृष्टी वापरून आपल्याला पूर्ण यश प्राप्त करायचं असेल तर योग्य शब्दांची रचना, योग्य मार्ग आणि मार्गदर्शक सुद्धा योग्य निवडला पाहिजे आपल्याला. बिलकुल. कपिल ढोके यांच्यापर्यंत जाऊयात. आता कपिल ढोके, काँग्रेसची सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायला भूमिका काय आहे, समर्थन आहे का, आणि यामुळे ओबीसींचा जो विरोध होतोय त्यावर काँग्रेस कोणता उपाय सुचवते? सर्वप्रथम तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जो काही मराठा आरक्षणाच्या मोर्चावरती किंवा मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर जो काही गदारोळ या राज्यामध्ये सुरू आहे त्याला सर्वस्वी जबाबदार या राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार आणि देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. हेच देवेंद्र फडणवीस व्हिडिओ व्हॉट्सअपवरती फिरतायत, युट्यूब वरती पाहायला आहेत. आमच्या हातात सत्ता द्या, 4 दिवसात मराठ्यांना आरक्षण मीच देणार असं म्हणून देवेंद्र फडणवीस ओरडताना संपूर्ण राज्यानं पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, 2017-18च्या 57 मोर्चांच्या यशस्वी मोर्चानंतर जो फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आरक्षण दिलं ते आरक्षण उच्च न्यायालयात वैध सुद्धा ठरलं. परंतु सुप्रीम कोर्टानं ज्यावेळी 2021 मध्ये ते आंदोलन अवैध ठरवलं, आता मधु चव्हाण बोलतायत शरद पवारांनी का केलं नाही, उद्धव ठाकरेंनी का केलं नाही. ह्या निरर्थक गोष्टी आहेत. तुमच्या नेत्यांनी ज्या वल्गण्या केल्या होत्या, प्रश्न असा असतो की ज्यांच्या काळामध्ये आंदोलन होत आहे ते त्या काळामध्ये ते आंदोलन कशा पद्धतीने हाताळतात. तर देवेंद्र फडणवीस आंदोलन हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी होताना दिसतात. कपिल ढोके, मी याच्यासाठी हस्तक्षेप करतोय कारण मुद्दा वेगळा आहे. मी प्रश्न आपल्याला वेगळा विचारला होता. मला एक विनंती करायची आहे, जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर उत्तर दिलं तर बरं होईल. मला काँग्रेसची भूमिका ऐकायची आहे सरसकट मराठ्यांना सरसकट ओबीसी करण्याच्या मागणीबद्दल. कृपया तुम्ही मुद्द्याला धरून व्यक्त झालात तर मला खूप ऐकायला आवडेल, प्रेक्षकांनाही आवडेल. आपण बोलणार आहात, आपली वेळ सुरू होतीये. 1 मिनिटात मला मांडू द्या. जेव्हा आंतरवाली सराटीत 17 दिवसाचं उपोषण सुरू होतं त्यावेळी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी आणि सरकारनं दिले. अहो कपिल ढोके, आधीच्या अर्ध्या तासामध्ये हा विषय झाला आहे. आता आपण पुढे गेलोय. आता दुसरा विषय आहे. तुम्हाला विषय पोहोचला नसेल तर परत सांगतो. सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्या मागणीची चर्चा आता सुरू झालेली आहे. आपण पुढच्या भागात आलो आहोत. कपिल ढोके, कृपया त्यावर काँग्रेसची भूमिका सांगा. काँग्रेस सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी करायला तयार आहे का? पवारांच्या 4 पिढ्या काढत होते ते तुम्ही निमूटपणे ऐकून घेतलं. आमची भूमिका बोलू द्या ना 2 मिनिटं. अहो पण तुम्ही मुद्द्याला धरून बोला, एवढंच मला सांगायचंय. कपिलजी, जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर बोला. फक्त मला बोलू द्या. जेव्हा अंतरवाली सराटीचा विषय चिरडला त्यावेळी याच राज्यात ओबीसी जागर यात्रा काढून भाजपनं ओबीसींना सुद्धा चिथावणी दिलेली आहे. मग आता काँग्रेसची नेमकी भूमिका काय? काँग्रेसची आता विकास गवळींनी फार सुंदर सांगितलं की माझी बायको मराठा आहे, माझ्याकडे ओबीसीचं कुणबी प्रमाणपत्र आहे. मग विकास गवळी आणि त्यांची बायको हे काय आंतरजातीय विवाह आहे का? या राज्यामध्ये विकास गवळी त्यांना सांगा, तुम्ही आंतरजातीय विवाह केलाय का? विकास गवळी सांगा त्यांना. आंतरजातीय नाही, आमच्या समाजामधलाच विवाह आहे. कपिलजी, त्यांनी मराठा पत्नी नाही केलेली, त्यांनी त्यांच्या समाजातलीच पत्नी केलेली आहे. तुम्ही थोडा गोंधळ घालताय असं वाटतंय. कपिलजी, मुद्द्यावर राहिलात तर बरं होईल प्लीज. टक्केवारी वाढवून मागण्यासाठी, आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आजपर्यंत कुठला प्रयत्न केला? केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारला राज्यातल्या सरकारनं प्रस्ताव पाठवला का? आरक्षणाची मर्यादा वाढवून मागितली का? मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे का? निश्चित दिलं पाहिजे, पण त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. त्यासाठी राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. दुसरी गोष्ट, हा जातीनिहाय जनगणनेचा घोळ का कायम ठेवलाय? राहुलजींनी सुद्धा त्याविषयीची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. सरकार पूर्णपणे अपयशी होते आहे, सरकार जबाबदारी ढकलून देते आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवून दिली पाहिजे आणि मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. बर, कपिलजी धन्यवाद. आपण ही प्रतिक्रिया मांडलीत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आपलं म्हणणं स्पष्ट करत असं सांगितलं की होय, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली गेली पाहिजेत. आता जे या निमित्तानं जे काही राजकीय मुद्दे झाले त्याला क्षणासाठी बाजूला ठेवू आणि पटकन मी चर्चेला पुढे नेताना मधुभाऊ आपल्यासाठी प्रश्न घेऊन येतोय. तो प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं ही मागणी काँग्रेस करतेय ती आता विरोधात आहे म्हणून करतेय का, आणि ही मागणी प्रॅक्टिकल आहे का, व्यवहार्य आहे का? पटकन 30 सेकंद. मला त्यानंतर विकास गवळींसाठी पुढचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. मागणी भावनाप्रधान आहे, योग्य आहे अयोग्य आहे बाजूला ठेवा, पण कायदा करताना ती त्या ठिकाणी कायद्याच्या कसोटीवर उतरेल की नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनेक ज्याचा आपला काळजी घेतली पाहिजे. मर्यादा वाढवून मागा, प्रस्ताव पाठवा. आणि तुम्हाला कोणी सांगितलं वाढवून मागितलेले नाही? तुम्हाला कोणी सांगितलं जे केलं ना मराठ्यांना ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलंय, बाकी कोणी दिलं नाही. जे दिलं ते देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं. बाकीच्यांनी कोणी काय प्रयत्न तरी केले का? अरे बाकीच्यांनी कोणी काय प्रयत्न केले का? प्रयत्न तरी केले का त्यांच्या राजवटीत? मराठ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी प्रयत्न तरी केले का? मराठ्यांना थोडं स्वतः ठिकाणी तुम्ही करा ना. केले का? देवेंद्रजींनी दिलं मराठ्यांना आरक्षण, देवेंद्रजींनी दिलं, हायकोर्टापर्यंत टिकणारं दिलं. बोलून दाखवायला सांगा ना. नाही, तुम्ही भावनेचारी जाऊन बोलू नका. तुम्ही भावनेचारी जाऊन बोलू नका. कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आहे. हात आपला अभ्यास असेल असं वाटलं होतं. अभ्यास कुठेही अभ्यास पूर्ण आपण बोलत नाही. कुठे प्रस्ताव पाठवला? तुमचा अभ्यासाचं ठेवा बाजूला. तुम्ही भावनेच्या आधी जाऊन हे प्रश्न नाही सुटत. आपल्याला आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, तो कायद्याच्या कसोटीवर टिकेल यासाठी त्या ठिकाणी करायचं. नेतृत्वाखालील सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला का? आता याच्यावर कपिल ढोके, आपण आतापर्यंत 3दा-4दा हा मुद्दा मांडलात. मधु चव्हाणांनी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांच्या उत्तराच्याही मध्ये बोलत होतात. विकास गवळींपर्यंत पोहोचतोय. विकास गवळी, हे जे 50% आरक्षणाला वाढवा, आरक्षण द्या, हे जेवढं बोललं जातं तेवढं सोपं आहे का हो करणं? त्या ठिकाणी चुकीचं बोलू नका. मग शरद पवार कपिलजी, मधुभाऊ आणि कपिल ढोके 1 मिनिट थांबा. विकास गवळी बोलतायत, आता त्यांची वेळ सुरू झालेली आहे. बोला विकास गवळी, आपण बोलणार आहात. प्रश्न जर मिटवायचे असतील तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की सर्वप्रथम इंदिरा साहानी केसचा जो निकाल त्यावेळेला आलेला आहे, 9 जजेसचं बेंच त्यावेळेला फॉर्म झालं होतं आणि त्या 9 जजेसच्या बेंचनी तो निकाल दिला होता की आरक्षण हे 50%च्या वर तुम्हाला देता येणार नाही. आता हे 50% पेक्षा जास्त आरक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल, त्याची मर्यादा जर वाढवायची असेल तर त्यामध्ये 2 मार्ग आहेत. एक, सगळ्यात पहिले हा इंदिरा साहानीचा जो काही निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालय आपलं संसदेमध्ये नेऊन त्याला स्क्वॅश करावं लागेल, किंवा दुसरा मार्ग असा आहे की 11 जजेसचं त्या ठिकाणी बेंच फॉर्म करून घटनापीठाचा निर्णय ह्या 9 जजेसनं दिलेला तो रद्दबातल करून त्याला 50%ची मर्यादा जी घातलेली आहे ती उठवावी लागेल. त्याच वेळेला तुम्ही 50% पेक्षा जास्त आरक्षण याच्यामध्ये देऊ शकता. 50% पेक्षा जास्त आरक्षण तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आजच्या घडीला तरी देता येत नाही, जोपर्यंत ह्या 2 अटी तुम्ही पूर्ण करत नाही. बिलकुल. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना पुढचा प्रश्न माझा किशोर चव्हाण आपल्याला आहे. किशोर चव्हाण, आतापर्यंत या चर्चेत जे जे बोललं गेलं ते आपण ऐकत आहात. मला आता आपण कृपया हे सांगा आणि त्यानिमित्तानं प्रेक्षकांपर्यंत आपल्या आंदोलनकर्त्यांची भूमिका सुद्धा पोहोचवा की राज्य सरकार 12,000 मराठ्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र वाटप झाल्यानंतर आपलं आंदोलन थांबणार आहे, संपणार आहे, की काही मुद्दा नवीन घेऊन पुढे येणार आहे? काय होईल ज्या वेळेला राज्यामध्ये 12,000 मराठ्यांना त्यांच्याकडे कुणबी नोंदी मिळतील? नाही सर, आमची स्पष्ट भूमिका आहे.
राज्य शासनाने प्राथमिक अहवाल स्वीकारला, आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे आमचा की पूर्ण अहवाल स्वीकारून मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय देता येऊ शकतो ते देवा. मी तुमच्या माध्यमातून अजून एक विनंती सरकारला करेल आणि समाजाला माहिती देईल आणि आमचे जे राजकीय सहकारी त्यांनी सुद्धा ऐकून घ्यावे नीट. 2017, 18, 18, 19 असे 2 वर्ष फडणवीस सरकारने मराठा समाजाला ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती दिल्या होत्या, त्या बंद झाल्या. 4 फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये मी स्वतः माननीय मुख्य शिंदे साहेब यांच्याकडे मुद्दा ठेवलेला आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर तो सुद्धा विषय झालेला नाही. दुसरा मुद्दा, 4 फेब्रुवारीच्या बैठकीत हरीश साळवे लावणार होते आपल्या पुनर्याचिका फेटाळली. क्युरिटी पिटिशन मध्ये आजपर्यंत पण मिळालेले नाही. मराठा समाजाचा राग काय याची कारणे शोधली तर शासनाने घेतलेल्या निर्णयाची सुद्धा अंमलबजावणी केलेली नाही आणि आरक्षणाचा प्रश्नही आता दूरदृष्टीला आम्हाला दिसतोय. सर्वात शेवटी माझा मुद्दा, आज जे अधिवेशन घेण्याचे संकेत आम्हाला मिळतायत, राज्यपालाला माननीय मुख्यमंत्री भेटले, हे अधिवेशन घ्यावं आणि याच्यात सखोल सर्व राजकीय पक्षांची चर्चा करावी आणि त्याच्यातून मी जो पहिले मार्ग सांगितला त्याशिवाय न्यायालयाशिवाय जो मार्ग आपल्याकडे निघू शकतो तो म्हणजे मराठवाड्यातील मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रातील कुणबी जात प्रमाणपत्राची सुसूत्रता. ही मराठा समाज शासनाकडून वाट पाहत आहे आणि त्यांनी वेळ काढूपणा केला तर जी काही महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होईल ही समाज निर्माण करत नाही, ही सर्व जबाबदारी शासनावर राहील आणि शासनाच्या डोक्यावर त्यांनी घ्यावी ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे. बिलकुल. या निमित्तानं आपण पटकन मधु चव्हाण यांच्यापर्यंत जातोय. मधुभाऊ, चर्चेला वेळेची मर्यादा आहे, मर्यादित वेळ उरलाय, 1.5 मिनिटं. पटकन आपण सांगावं की आत्ताच किशोर चव्हाणांच्या तोंडून आपण ऐकलं, फडणवीसांनी मराठा समाजाला विविध प्रकारच्या सवलती दिल्या होत्या, त्यानंतर रद्द झाल्या, त्या कोणी रद्द केल्या आणि आत्ताच्या स्थितीला मराठा समाजाच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सरकारची भूमिका काय? 1.5 मिनिट. म्हणजे मी माझ्या मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की ज्या सवलती 600 अभ्यासक्रमाला त्या ठिकाणी दिल्या होत्या त्याच्या अर्धी फी ओबीसी प्रमाणे ती पूर्ण शासन होती बंद जर केली कुठली असेल तर शासनाची परिपत्रकं जाऊन बघा, ती उद्धवजी ठाकरेंचं सरकार आल्यानंतर केली गेलेली आहे. त्या काळात अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुन्हा पुनर्जीवित करून पैसा दिला गेला, सारथी संस्थेला पैसा दिला गेला, अनेक प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या. त्यामुळे आपण माझी कळकळीची विनंती आहे की हात जोडत नाही पण कळकळीची विनंती आहे की चुकीचं बोलू नका. भारतीय जनता पार्टीची म्हणण्यापेक्षा आताच जे सरकार आहे मराठा समाजाला, फक्त मराठवाडा नाही तर विदर्भ सकल मराठा समाजाला हे कोर्टामध्ये टिकणारं, न्यायाच्या कसोटीवर टिकणारं, हे योग्य आर्थिक आणि त्या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आणि कोर्टात टिकेल असं मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्यांनी टोकाची भूमिका न घेता आपण सगळे एकत्र बसू. आता अधिवेशन होतच आहे तुम्ही म्हणताय ना, आणि त्या ठिकाणी सर्वंकष चर्चा करून महाराष्ट्राचं जनजीवन कसं नीट चालेल, सौहार्दाचं वातावरण कसं राहील हे आपण सगळ्यांनी पाहूया. नाही तर वेगळ्या दिशेला आंदोलन ज्यांना न्यायचं आहे त्यांच्या हातातलं बावलं आपण मराठे बनू, आपण कोणाच्या हातातलं बावलं बनूया नको, अशी माझी आपल्याला विनंती आहे. जी बिलकुल बिलकुल. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला या चर्चेला इथेच निरोप द्यावा लागतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आंदोलन चालवताना आपण कुणाच्याही हातचं बाहुलं होणार नाही हे आंदोलनकर्त्यांना आणि आंदोलनाच्या नेत्यालाही लक्षात आलं पाहिजे. या निमित्तानं त्याची भाषा संयमी असली पाहिजे, मुद्दे तीक्ष्ण आणि तेवढेच स्पष्टपणे असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी येत्या काळात जरांगे पाटलांकडून अपेक्षित आहेत. त्यांचं आंदोलन त्याच मार्गावर गेल्यावर यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. तुर्तास लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.